श्री स्वामी समर्थ. चला आज आपण पालकाची भजी बनवणार आहे. तर ह्याच्यासाठी स्वच्छ धुवून असा पालक घेतलेला आहे, अर्धी पिंडी. त्यात थोडी कोथिंबीर आपण कापून टाकलेली आहे. आणि हो का इथं आपण थोडा असा अर्ध बोबडा लसूण ठिसून घेतलेला आहे. ओवा आपण हातावर असा चुरगळून टाकणार आहे. हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे. जिरे घेतलेले आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. इथं खायचा सोडा थोडा घेतलेला आहे आणि इथं हळद घेतलेली आहे. तर आपण ही सगळं आता ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि आपण आता ह्याच्यामध्ये बेसन घालणार आहे. तर हो का आपण ह्याच्यामध्ये असं बेसन जेवढं पाहिजे ना आपल्याला ना लागतंय तेवढंच घ्यायचं. बेसन जास्त नाही घ्यायचं. आणि ह्या भाजीतला पाणी असतंय ना, म्हणून आपण आधी ह्याच्यामध्ये चुरायचं, पाणी घालायचं नाही. जर आपल्याला कमी वाटलं तर तुम्ही थोडं पाणी घालू शकता. हो का बघा आपण असं हाताने सगळं पीठ चुरून घेतलेलं आहे. तर आपल्याला काही वरून पाणी टाकायची गरज लागलेली नाही. आपण तेव्हाच पाण्यामध्ये त्याच पिठात आणि भाजीत आपण तेवढं पीठ चुरून घेतलेलं आहे. आपल्याला काही वरून पाणी टाकायची गरज लागलेली नाही. आपण पाणी घेतलेलं नाही. तेवढ्याच ह्यात चुरून पीठ हो का आपलं असं झालेलं आहे पालकाचं. तर आता आपण 2 मिनटं ह्याला ठेवूया. बघा आपलं पीठ असं झालेलं आहे. आपल्याला काही पाण्याचा वापर आपण केलेला नाही. जी भाजी धुवून घेतली होती आपण त्यातच आपण सगळं हे केलेलं, का तर ती पाणी ओली असते ना भाजी, त्याच्यामुळं मग आपल्याला पाण्याची गरज लागली नाही. आपण त्याच्यामध्येच सगळं चुरून घेतलं टाकून. तर हो का असलं झालेलं आहे. तर हो का इथं आपण कढई ठेवलेली आहे. तर आता आपण भजे घालून घेऊया. ही पालकचे भजे आहेत. असे पालकचे भजे सगळे घालून घेऊया. मस्त असे खुसखुशीत होत्यात. बघा आपण एवढे घालून घेतलेले आहेत. तर आता आपण ह्याला हो का असे खालीवर करूया. मस्त असे खुसखुशीत तळून घेऊया, खालीवर करून. आणि पालकाची गरगटा बनवला, भाजी बनवली तरी मुलं काय जास्त खात नाहीत. मग भजे बनवले की मुलं खातेत. त्याच्यामुळं माझ्या मैत्रिणीनं पालकचे भजे करत जावा, म्हणजे मुलं खातेन. आणि डोळ्यासाठी पालक खूप चांगले असते. रक्त वाढायला पण मदत होती. आणि डोळ्यांना पण आता हल्ली प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं तुम्ही पालकाची भाजी नेहमी जेवणामध्ये गरगटा करत जावा, भजे करत जावा, सुक्की बनवत जावा आणि मुलांना खायला देत जावा. तुम्हीही खात जावा. बघा आपले असे गोल्डन कलर आलाय मस्त. आता काढून घेऊया आपण. बघा हो का एवढे झालेले आहेत आपले पालकचे भजे. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला माझे पालकचे भजे कसे वाटले हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. तुम्ही पण असंच बनवतात का, वेगळं काय बनवतात हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला माझी डिश आवडली असेल तर कमेंट करा, फॉलो करा. आणि